तमाम महाराष्ट्रातील माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या संदीप आर्गडेज इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे। आपण आता पाहणारे गट ब चा 2021 ला जो पेपर झाला होता त्या पेपर मधील गणित बुद्धिमत्ताचं विश्लेषण। ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा, आपलं नेहमीप्रमाणे मित्रांनो पहिले जे काही 15 प्रश्न आले होते त्याचं डिस्ट्रीब्युशन पाहून मग त्यांचं सोल्युशन आपण पाहणार आहे। बघा मित्रांनो, त्याचं सोल्युशन पाहण्याच्या अगोदर पहिले 15 प्रश्नांचं डिस्ट्रीब्युशन कसं होतं, आयोगाने कसं विचारलं होतं, 2022 मध्ये कसं, 2021 मध्ये कसं चेंज लक्षात आला पाहिजे। मग ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर अंकगणितामध्ये तुम्हाला 7 प्रश्न आलेत, ज्याच्यामधला एक प्रश्न नफा तोट्यासाठी आहे। बघा अंकगणिताचे प्रश्न 7 आहेत। एक प्रश्न काळकामसाठी आहे, एक प्रश्न संख्याशास्त्रासाठी आहे, एक प्रश्न आंतरवेळ वेगासाठी आहे, एक प्रश्न अपूर्णांकासाठी आहे आणि एक प्रश्न व्याजासाठी आहे। म्हणजे अंकगणिताचे कोणते टॉपिक आयोग फोकस करते हे पाहून तुमच्या लक्षात येऊन जाईल। नंतर बुद्धिमत्ताचे 8 प्रश्न आहे, म्हणजे अंकगणित आणि बुद्धिमत्ता दोघांना 50-50% वेटेज 2021 आणि नंतरच्या काळात 22 ह्याला दिलेले दिसते, लक्षात ठेवा। त्याच्यामध्ये अंकमालिकेचे 2 प्रश्न आहेत, 2 प्रश्न वेन डायग्रामचे आहेत, एक प्रश्न घड्याळावर आहे, एक प्रश्न सिलोलिझमवर आहे, एक प्रश्न दिशाज्ञान चाचणीवर आहे आणि एक विधान परिणाम आकलनाच्या आधारावर एक प्रश्न आहे। आयोगाला एक तरी प्रश्न याच्यावर विचारावाच लागतो, त्यामुळे लक्षात ठेवा। आपण ह्या 15 प्रश्नांचा आता एक्सप्लेनेशन पाहूया। बघा मित्रांनो, पहिला बेसिक संख्याशास्त्राचा प्रश्न होता। तुम्हाला प्रश्न काय ते सांगतो। बघा, एक भक्त मंदिरात दर्शनाला गेला, त्याने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांका एवढी फुले ठेवली, देवाला 9 फुले वाहिली, तेव्हा त्याच्याकडे 17 फुले शिल्लक राहिली। मंदिराला जर 24 पायऱ्या असतील तर भक्ताजवळ एकूण फुले किती। आता बघा, भक्त मंदिरात चाललाय, पहिल्या पायरीवर गेला की 1 फुल ठेवणार, दुसऱ्या पायरीवर गेला की 2 फुल ठेवणार, तिसऱ्या पायरी गेला 3 फुल ठेवणार, असं करत करत तो 24व्या पायरीपर्यंत 24 फुलं ठेवतो। म्हणजे 1 2 3 4 5 असे 24। याचा अर्थ 1 ते 24 पर्यंतच्या संख्यांची बेरीज, याचा अर्थ क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीजेचं सूत्र माहित पाहिजे। मग n × n + 1 / 2 म्हणजेच काय, 24 × 25 / 2, 2 ने भागलं 12, 12 × 25 300। एवढी फुलं तर पायरीवरच गेलीत। किती फुलं गेली पायरीवर? 300। आता त्याने देवाला 9 फुले वाहिली, देवाला म्हटलं यावेळेस पास कर, 300 + 9 आणि 17 फुले घरी घेऊन आलाय। म्हणजे टोटल जर विचार केला 300 + 9, 309 + 17 326, म्हणून एकूण फुले 326, ऑप्शन नंबर 4 बरोबर। म्हणजे बेसिक मॅथचा क्वेश्चन संख्याशास्त्र हे माहित पाहिजे, नैसर्गिक संख्यांचं लक्षात ठेवा। पुढे बघा प्रश्न, श्रीकांत मैदानात उत्तरेकडे तोंड करून उभा आहे। लगेच कळतं आपल्याला, दिशा ज्ञान चाचणीचा प्रश्न आहे। श्रीकांत मैदानात उत्तरेकडे तोंड करून उभा आहे, तो उजवीकडे वळतो, उजवीकडे वळतो म्हणजे उत्तरेकडे तोंड करून, म्हणून ॲरो दाखवला मी, ॲरो दाखवला। तो उजवीकडे वळतो, उजवीकडे वळवला आणि 30 मीटर अंतर प्रवास करतो। म्हणजे असं 30 मीटर अंतर प्रवास करतो। मीटर किलोमीटर काय लिहित बसू नका, कारण दिलं तर सगळेच किलोमीटर देणार, दिले तर सगळेच मीटर देणार। 30 गेला बरोबर। नंतर तो डावीकडे, आता तोंड इकडे म्हणजे डावीकडे वरती किती वळतो 20। आता 30 जर एवढं लिहिलं तर 20 थोडंसं बारीक लिहा। वळताना नेहमी 90 अंशात वळतो, लक्षात ठेवायचं। म्हणजे सिंपल 90 घेतल्यावर वळतो म्हणजे 20, कळतंय। पुढे बघा, पुढे पुन्हा तो उजवीकडे वळतो व 40 किलोमीटर प्रवास करतो। उजवीकडे इकडे पूर्वेकडे किती 40, हे 40 किलोमीटर प्रवास करतो आणि 40 किलो, पुन्हा तो उजवीकडे वळतो आणि 35 किलोमीटर। आता हे 20 आहे म्हणजे 20 एवढं आणि त्याच्या खाली थोडंसं, हे असं 35 किलोमीटर प्रवास करतो। एवढी डायग्राम क्लिअर झाली। आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे, तो चाललाय कुठे भाऊ, तोंड कुठे, दक्षिण, म्हणून ऑप्शन नंबर किती 4 बरोबर। प्रश्न ह्याच्यामध्ये 3 प्रकारचे विचारले जातात। त्याचं तोंड कोणत्या दिशेला, तो मूळ स्थानाच्या कोणत्या दिशेला, आग्नेय, या स्थानापासून मूळ स्थान कोणत्या दिशेला, वायव्य, त्याचं तोंड कोणत्या दिशेला, दक्षिण, मग तोंड विचारलंय दक्षिण, ऑप्शन नंबर 4 बरोबर। दिशाज्ञान चाचणी हे ॲरो विसरायचं नाही, डावी उजवी डावी उजवी, लक्षात ठेवा, गोंधळ होत नाही। आपली डावी उजवी नसते, त्याची डावी उजवी असते, लक्षात ठेवायचं। वळताना 90 अंशातच वळायचं, हे असे प्रश्न असतात।
हा प्रश्न बघा मित्रांनो, हा प्रश्न परीक्षेला कॅन्सल झालाय सेकंड कीने. का कॅन्सल झाल्याचं कारण सांगतो. हा प्रश्न एक फ्रेमिंग खूप छान आहे. प्रश्न कशा प्रकारचे येतात अशा लेवलचे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या काळात दिसणार आहे. खालील प्रश्नात 5 विधाने दिली आहेत. 3 विधाने विशिष्ट क्रमाने समाविष्ट करून अनेक पर्याय दिलेले आहेत. ज्या पर्यायामध्ये तिसरे विधान हे अगोदरच्या 2 विधानांवरून अनुमान दर्शवित आहे असा पर्याय निवडा. म्हणजे पर्याय पाहायचे, पर्यायातल्या दोघांवरून आकृती काढायची, तिसरा निष्कर्ष पाहिजे. ह्या दोघांवरून आकृती काढायची, तिसरा निष्कर्ष पाहिजे. ह्या दोघांवरून आकृती, तिसरा निष्कर्ष. ह्या दोघांवरून आकृती, तिसरा निष्कर्ष. हा प्रश्न कॅन्सल करण्याचं कारण पर्याय नंबर 4 आणि पर्याय नंबर 2 ही 1 हे दोन्ही उत्तरं निघतात. आयोगाने पहिल्या कीनुसार 4 दिलं होतं, पोरांनी क्लेम केलं 1 पण येतंय, म्हणून आयोगाने प्रश्न कॅन्सल केला. ऑप्शन याचा आपण बघायचं नको. पण काय आहे प्रश्न समजून घ्या की ड क अ आयोगाने जे दिले पहिलं ते बघूया. ई ड अ ई आणि ड वरून काय निष्कर्ष निघतो ते बघा. ई नंबर जे आहे, जे सर्व क्रिकेट खेळतात ती मुलं आहेत. म्हणजे जे सर्व क्रिकेट जे खेळतात ती कोण आहे? मुलं आहेत. ड काय सांगते? अमित क्रिकेट खेळतोय. आता जे क्रिकेट खेळतात ती मुलं आहे, अमित क्रिकेट खेळतोय, याचा अर्थ अमित मुलगा झाला. करेक्ट. म्हणजे ड बरोबर, म्हणजे 4 बरोबर. सेम तसंच ड क अ ड बघा, अमित क्रिकेट खेळतोय. क कोणतीही मुलगी क्रिकेट खेळत नाही. अमित क्रिकेट खेळतोय, मुलगी क्रिकेट खेळत नाही, याचा अर्थ अमित मुलगा आहे. करेक्ट. हे पण ऑप्शन आहे. मग 2 ऑप्शन्स करेक्ट असल्यामुळे आयोगाने प्रश्न कॅन्सल केलाय. पण हा मेथड काय आहे तुम्हाला भविष्यात उपयोगाला येईल. पहिल्या दोघांवरून तिसरा निष्कर्ष निघतोय का? यस. चलो आगे बघा. वेन डायग्रामचा प्रश्न होता. एका 100 विद्यार्थ्यांच्या वर्गात 40 विद्यार्थी गणितात उत्तीर्ण आहेत. किती विद्यार्थी? 40. कशात उत्तीर्ण आहे? गणितात उत्तीर्ण आहे. लक्षात ठेवा, गणितात. पुढे 60 विद्यार्थी. किती विद्यार्थी? 60 विद्यार्थी. 60 विद्यार्थी जे आहेत ते इंग्रजीत उत्तीर्ण आहेत आणि 8 विद्यार्थी जे आहेत ते गणित व इंग्रजी दोन्ही विषयामध्ये अनुत्तीर्ण आहे. ट्रॅप. ट्रॅप कोणता? इथं उत्तीर्ण शब्द आहे, इथं उत्तीर्ण शब्द, इथं अनुत्तीर्ण शब्द आहे. मित्रांनो, तिन्ही शब्द एकाच पॅटर्न मध्ये पाहिजे, समजून घ्या पहिलं. म्हणजे उत्तीर्ण असेल तर तिघही उत्तीर्ण, अनुत्तीर्ण असेल तर तिघ अनुत्तीर्ण. मग चेंज कसा करू? तर लक्षात ठेवा, जो दोघांमध्ये कॉमन असणारा जो आहे ना, कॉमन म्हणजे 8 विद्यार्थी गणित व इंग्रजी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण आहे. म्हणजे याचा अर्थ दोन्ही विषयामध्ये काय अनुत्तीर्ण आहे ना, तर मागचं अनुत्तीर्ण करून घ्या. म्हणजे 40 लोक गणितात उत्तीर्ण आहे, याचा अर्थ 60 लोक अनुत्तीर्ण. कशामध्ये? गणितामध्ये. गणितामध्ये अनुत्तीर्ण 60. सेम इकडं इंग्रजीत उत्तीर्ण किती आहे? इंग्रजीत उत्तीर्ण 60. याचा अर्थ इंग्रजीत उत्तीर्ण जर म्हटलं तर 40 अनुत्तीर्ण असणार. कशामध्ये? इंग्रजीमध्ये. कारण 60 उत्तीर्ण आहे म्हणजे 40 अनुत्तीर्ण आहे. मग अणूचं गणिताच्या बाबतीत, अणूचं इंग्रजीच्या बाबतीत, मग आपली डायग्राम फिक्स आहे. 2 जर घटक असेल, आपण वापर करताना गणित आणि दुसरा वापर करणार कशाचा? इंग्रजी. मग अनुत्तीर्णाचा वापर करतोय. सुरुवात नेहमी दोघांमध्ये कॉमन पासून करायची. म्हणजे अनुत्तीर्ण असणारे किती आहेत? 8. पहिले लिहिले. गणितात अनुत्तीर्ण टोटल गोलाची किंमत 60 आहे, म्हणजे इथं आलं 52. बरोबर, 52. इंग्रजीत टोटल अनुत्तीर्ण 40 आहे, म्हणजे 8 गेले 42. मग या सगळ्यांची जर बेरीज केली, 52 + 8 60 झाले. 60 आणि 42 झाले किती? 52 + 8 42 नाही 32, सॉरी 32. म्हणजे 52 + 8 किती झाले? तर 60 झाले. 60 + 32 किती झाले? तर 92. म्हणजे 92% लोक अनुत्तीर्ण आहेत. त्यांनी सांगितले किती विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण आहेत? 100 पैकी 92 गेले. आता टक्के मी का म्हणतोय? 100 आहे, टक्के नाही म्हटलं तरी चालेल, 92 म्हटलं तरी चालेल. 100 पैकी 92 गेले म्हणजे 8 विद्यार्थी काय उत्तीर्ण आहे. कारण 92 हे अनुत्तीर्णचा विषय झाला. आपल्या उत्तीर्ण विचारले, 100 पैकी 92 गेले म्हणजे राहिले 8. म्हणजे लक्षात इथं ट्रॅप काय होता? उत्तीर्ण, उत्तीर्ण, अनुत्तीर्ण. आपल्याला कळलं पाहिजे, सगळ्यांचं कन्वर्जन एका शब्दामध्ये आलं पाहिजे. हे पास पास पास, नापास 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 जी कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये उत्तीर्ण अनुत्तीर्णामध्ये असं फसवतात. लक्षात ठेवा. बघा पुढचा प्रश्न. बेसिक, हे पण बेसिक आहे. एका प्रतलात 8 बिंदू आहेत, त्यातील कोणतेही 3 बिंदू एक रेषीय नाही. 3 बिंदू एक रेषीय नाही म्हणजे एक बिंदू असे एक रेषीय असू शकत नाही. 2 असू शकतात, तिसराही असा. म्हणजे एक रेषीय नाही. एका वेळी 2 बिंदूंना जोडणाऱ्या, म्हणजे इथून ही रेष, इथून ही रेष, असं. हे टोटल बिंदू किती आहेत? 8. मग क्लिअर गोष्ट आहे, हे असं रेषा किती येतील?
तर लक्षात ठेवा किती रेषा. हस्तांदोलन जे आहे ना, हस्तांदोलनाचा प्रश्न, हस्तांदोलन एकूण सामने आणि एकूण रेषा अशा प्रकारचा प्रश्न असेल तर त्याच्यासाठी स्टँडर्ड n इंटू ब्रॅकेट n-1 डिवाइड बाय 2 वापरा. फिक्स. म्हणजे किती किती बिंदू आहेत? 8. 8 गुणिले 7 भागिले 2, 2 ने भागलं 4, 4 7 28 रेषा येतील. म्हणून ऑप्शन नंबर माझा 4 बरोबर. हस्तांदोलनासाठी, सामन्यांसाठी, रेषेसाठी हेच वापरायचं. कळलं? चलो बघा मित्रांनो, आपला यूट्यूब चॅनल आता सगळ्यांना माहीत झालाय. संदीप आरगडे इन्स्टिट्यूट नावाचा जो आपला यूट्यूब चॅनल आहे, याच्यावरती मित्रांनो लक्षात ठेवा आपले सगळे इथून पुढचे व्हिडिओ संदीप आरगडे इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनल मिळणार. मित्रांनो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रांना सगळ्यांना शेअर करा विसरू नका. दुसरा मुद्दा, आपण प्रत्येक टॉपिकची आपण PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकतोय. हा व्हिडिओ पाहताय तुम्ही, याची PDF ही जी आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनल संदीप आरगडे इन्स्टिट्यूट ह्या टेलिग्राम चॅनलवरती आहे. त्याच्यावरती तुम्ही ते जॉईन करून घ्या. म्हणजे तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मॅथ्स रिझनिंग रिलेटेड सगळी माहिती मिळून जाईल. म्हणजे लक्षात ठेवा, यूट्यूब चॅनल संदीप आरगडे इन्स्टिट्यूट, टेलिग्राम चॅनल संदीप आरगडे इन्स्टिट्यूट आणि आपलं स्वतःचं ॲप आहे मित्रांनो संदीप आरगडे इन्स्टिट्यूट. लक्षात ठेवा, हे काम कायम नाव लक्षात ठेवायचं. बघा पुढे घड्याळाचा प्रश्न होता. नीरजने घड्याळ एका दिवसात, नीरजचं घड्याळ जे आहे ना एका दिवसात 5.5 मिनिटं पुढे जातं आणि पियुषचे घड्याळ दर तासाला 35 सेकंद मागे पडतं. आता दोघं जण आहे, नीरज दादा आहे, नीरजचा विषय काय झाला, नीरजचा विषय इकडे घेतो आणि पियुषचा विषय इकडे घेतो. दोघं आहेत. नीरजचं घड्याळ 24 तासाला 5.5 मिनिटं, एक दिवस म्हणजे 24 तास ना, मग 24 तास बरोबर 5.5 मिनिटे, 5.5 मिनिट. आता 1 मिनिट म्हणजे तुम्हाला माहिती आहे 60 सेकंद, 5 30 आणि अर्धा मिनिट म्हणजे 30, म्हणजे याचा अर्थ 330 सेकंद. आता हे तोंडी सगळ्यांना कळतं की 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद असतात, 5 मिनिटं म्हणजे 300 सेकंद आणि अर्धा मिनिट म्हणजे अजून 330 सेकंद. म्हणजे 24 तासात 330 सेकंद कुठे जातं? पुढे. लक्षात ठेवा पुढे. आणि पियुषचं घड्याळ दर तासाला 1 तास बरोबर 35 सेकंद काय मागे. मग एक पुढे जाते, एक मागे जाते. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, 24 तासाचं रूपांतर 24 तासाला 330 आहे. एका तासाला करू शकता तुम्ही, पण एका तासाला भाग जात नाही 24 ने. 1 तासाला 35, मग ह्याला 24 कन्वर्जन करू. मग 24 तास बरोबर 35 गुणिले 24. मग ह्याचा जर विचार केला तर 24 त्रिक 72 आणि नंतर 120, म्हणजे याचा अर्थ 840, म्हणजे 840 सेकंद. मग लक्षात ठेवा 24 तासामध्ये 840 सेकंद मागे पडते आणि 24 तासामध्ये 330 सेकंद पुढे जाते. पुढे जाणे, मागे जाणे. मग फरक जर विचार केला, फरक 24 तासात काय फरक पडतो तर दोघांची बेरीज 330 प्लस 840 याचा अर्थ 1170. म्हणजे 24 तासामध्ये दोघांमध्ये फरक किती पडतो? 1170. मित्रांनो आपल्याला काय 24 तास नाही विचारलं, काय विचारले बघा, जर दोघांनी सकाळी 8 वाजता घड्याळ बरोबर लावले तर त्याच दिवशी रात्री 12 वाजता नीरजचं घड्याळ व पियुषच्या घड्याळापेक्षा किती मिनिटं पुढे असेल. आता मला कळतं की 24 तासामध्ये दोघांमधला डिफरन्स 1170 सेकंद इतका आहे. परंतु सकाळी 8 वाजता घड्याळ बरोबर लावलेत, रात्रीचे 12, सकाळचे 8 ते सायंकाळचे 8 झाले 12 तास आणि पुढचे 4 तास म्हणजे 16 तास. मला कळलं 24 तासाला 1170 सेकंद फरक पडत असेल तर 16 तासाला किती? मग यांचं आपल्याला सोडवायचं आहे मित्रांनो. ह्याला इतकं तर त्याला किती? मग 8 दुने 16, 8 त्रिक 8 दुने 16, 8 त्रिक 24, 3 ने भागू 3 त्रिक 9, उरले 3 9 27 0, 390 गुणिले 2, 390 गुणिले 2 म्हणजे 780 सेकंद मित्रांनो. ह्याला 60 ने भागा, शून्याला शून्य गेला, 13 78 म्हणजे 13 मिनिटं. ऑप्शन नंबर 2 बरोबर. म्हणजे एकाचं कसं पुढे गेला आणि एक माग गेला. 24 तासाला काय, 24 तासाला काय, टोटल 24 तासाला फरक एवढा तर 16 तासाला किती? उत्तर येऊन गेलं. बघा वेनाकृतीचाच पुढचा प्रश्न होता आणि एकदम चिल्लर, म्हणजे असा अपेक्षितच नव्हता की कंबाईनला प्रश्न येईल. शब्दावरती कळलं पाहिजे शिक्षक, लेखक आणि विवाहित व्यक्ती. आता शिक्षक आहे, डोळ्यासमोर इमॅजिन करता आलं पाहिजे शिक्षक काय असू शकतो.
लेखक काय असू शकतो आणि विवाहित व्यक्ती असं काय असू शकतो? शिक्षक जर असेल तर प्रत्येक शिक्षक हा लेखक असेल का? नाही, काही जण असू शकतील. प्रत्येक शिक्षक विवाहित असू शकेल का? नाही, काही जण असू शकतील. आता लेखक आणि विवाहितचा व्यक्तीचा विचार करा, काही लेखक विवाहित असू शकतील. म्हणजे हे तुटक तुटक असण्याचं काहीच कारण नाही, दोघांचं जुळण्याचं काहीच कारण नाही, एकात एक येण्याचं काहीच कारण नाही. म्हणजेच हे शिक्षक असेल, हे लेखक असेल आणि हे विवाहित व्यक्ती असेल. म्हणजेच याचा अर्थ काही शिक्षक विवाहित, काही लेखक विवाहित होऊ शकतं. म्हणून ऑप्शन नंबर 1 बरोबर. करेक्ट. म्हणजे आकृती पाहून इमॅजिन करून पर्याय इलिमिनेट करून तुम्हाला उत्तर शोधावं लागतं. चला पुढचा प्रश्न बघा. एबीसीडीच्या आधारावरती प्रश्न होता म्हणून रेडीमेड एबीसीडी लिहिली, आपला वेळ वाचावा म्हणून तुमचा माझा सगळा. एबीसीडी लिहिताना परीक्षेमध्ये अशीच लिहायची, कारण मुळाक्षरावरती येणारे प्रश्न, अल्फाबेटवरती येणारे प्रश्न असेच असतात, याचाच विचार करून सोडवलेले असतात. आता बघा, एचा 1, बीचा 2, सीचा 3, झेडचं 20. करेक्ट आहे. आपल्याला गॉडफादरचं उत्तर काढायचे. गॉडफादर. आता मित्रांनो शब्द खूप मोठा आहे. आयोग फसवण्याचे चान्सेस सुरुवातीला असतील का? अजिबात नाही. मग पर्याय जर पाहिले तर बघा ना, 7-15 7-15. अरे कॉमन आहे, उगीच जी साठी शोधत बसू नका. आणि आयोगाने स्ट्रॅटेजी शेवटी पण थोडी फसवण्याची कमी असते. मध्ये नजर मारा. 7-5 7-15 6 7-15 4 4 4. 3 नंबरला काय? डी साठी काय? 4. म्हणजे ऑप्शन 1 गेला. ठीक आहे. आता बघा, इथं 6 6 आहे, इथं 20 2 आणि 1 आहे. म्हणजे किती नंबरचं? 5व्या नंबरचं. 5व्या नंबरला ए साठी 1 आहे, 1 इथं आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 4 बरोबर. म्हणजे लक्षात ठेवा, पर्याय चेक करत चला. हे सगळ्यांचं काढत बसू नका. जो मित्र सगळ्यांचं काढत बसन याचा अर्थ तो आपला स्टुडंटच नाही बाबांनो. कारण हे टेक्निक जे आहे पर्याय एलिमिनेशन मेथड, याच्यावरती गंमत आहे. आणि पर्याय वापर करताना जरी तुम्ही वापर केला असता चौथा, तरी उत्तर आलं असतं. आयोग तुम्हाला कुठं फसवते लक्ष देत चला. पर्याय चौथा वापरायला शिकायचं. चला पुढचा प्रश्न, विधान कारणाचा प्रश्न होता बघा. खालील प्रश्नात 1 व 2 ह्या 2 घटना दिलेल्या आहेत. 2 घटना दिल्यात बाबा. दोन्ही घटना काळजीपूर्वक वाचून त्यांच्यात संबंधाचे स्वरूप ठरवा. 1 व 2 मध्ये दिलेली माहिती सत्य आहे असे गृहीत धरून अचूक उत्तर सांगा. काळजीपूर्वक वाचून अचूक उत्तर सांगितलंय. घटना काय दिली आहे? श्रीहरी आगीत मारले गेले. पहिलं वाक्य श्रीहरी कुठं मारले गेले? आगीत. दुसरं वाक्य कंपनीमध्ये आग लागली. आता श्रीहरी आगीत मारले गेलेत बाबा आणि कंपनीमध्ये आग लागली. तर वाक्य काय बघा, 1 हा परिणाम आहे, 2 हा प्रमुख कारण आहे. मित्रांनो वाटतंय बरोबर आहे, कंपनीमध्ये आग लागली म्हणून श्रीहरी मारले गेले, वाटतं असं. पण दोन्ही वाक्यांचा विचार जर केला तर एकमेकांचं काहीच रिलेशन नाही. श्रीहरी आगीत मारले गेले, ती आग कंपनीतलीच आहे, वरती कुठं सांगितलंय. आणि कंपनीत जी आग लागली त्यातच श्रीहरी कामाला होते असं कुठं सांगितलंय. दोघांमध्ये काहीच सांगितलेलं नाही. दोन्ही वाक्याचा संबंध नाही. हे आपल्या मनाचा विचार नका म्हणू. मग इथं कंपनीत कसं काय आग लागलेली, मग ते वारले तर मारले तर, याचा अर्थ ते असेलच असा विचार नाही. दोघांमध्ये दिसतंय का? नाही. म्हणजे कोणताच रिलेशन नाही. वरीलपैकी एकही बरोबर नाही. कोणतंही कारण नाही, कोणताही परिणाम नाही, काही संबंध नाही. ठीक आहे. चलो आगे बघा. एक अंकमालिकेच्या बाबतीत नेहमी सांगूशी वाटतं मला, आणि ते डोळ्यातच, त्या अंगातच, तुमच्या सगळ्या वर्तनातच बिंबून ठेवा की मित्रांनो याचं उत्तर सापडलं तर लगेच सापडतं, नाही तर रूमवरती आल्यावर उत्तर सापडतं. याचं कारण आहे, कारण आयोगाला सध्या काय आवडतंय तर आयोगाला वर्ग आणि घन, वर्ग घनाचं लॉजिक आयोगाला लय आवडते, लक्षात ठेवा. त्यामुळे वर्ग तुमचे 30 पर्यंत पाठ पाहिजे, घन तुमचे 10 पर्यंत पाठ पाहिजे, लक्षात ठेवा. आयोग त्यांच्यामध्ये चुकवण्याची शक्यता जास्त असते. आता 343 वर्ग नाही पण घन आहे 7चा. 324 हा वर्ग आहे कितीचा? 18चा वर्ग आहे, लक्षात ठेवा. 3375 हा 15चा घन आहे मित्रांनो. हा जो आहे तो 22चा घन आहे मित्रांनो. आणि 64 जो आहे तो कितीचा घन आहे? 4चा घन आहे. मग इथं जर पाहिलं मित्रांनो तर इथं घन आहे, घन आहे, घन आहे, घन आहे. हा एकटाच वर्ग आहे म्हणून 324 हे वेगळं आहे. म्हणून ऑप्शन नंबर 3 बरोबर. बघा चुकवताना पर्याय सुद्धा 30च्या हातलाचे. बघा आयोगाला अपेक्षितच तुमच्याकडून 30 पर्यंत वर्ग, 10 पर्यंत घन आहे, लक्षात ठेवा. ते वरचं जे आलं ते म्हणतात सर 22चा घन आहे, 15चा घन आहे. अरे ते बरोबरच देणार आहे, चुकवणार नाही, कारण अपेक्षित काय आहे? 10 पर्यंतच. कळतंय? लक्षात ठेवा. चला मित्रांनो, आता तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गुड न्यूज आहे. गुड न्यूज अशी की आपली कोणतीही बॅच, मग तुम्ही कशाचाही अभ्यास करा, राज्यसेवेची परीक्षा देत असाल, कंबाईन
प्री मेन्स काही असू द्या, पोलीस भरती करत असाल, तलाठी करत असाल, टेट करत असाल किंवा इतर सरळ सेवा ज्या आहे, ज्या सरळ सेवा भरती असेल, ह्या सगळ्यांच्या बॅच तुम्हाला संदीप आरगडे इन्स्टिट्यूट हे आपलं काय ॲप आहे. या ॲपमध्ये फक्त आणि फक्त 999ला बॅच मिळते मित्रांनो. तुमच्यासाठी खास अवेलेबल केली आहे. आता पैसे नाहीत, मी भरू शकत नाही फी, हा प्रॉब्लेम दूर करून मी फक्त आणि फक्त 999 मध्ये सगळा सिलेबस कंप्लीट असणारी बॅच फक्त 999 मध्ये अवेलेबल केली आहे मित्रांनो. 100% फायदा घ्या, 100% लक्षात ठेवा. जर अडचण आली तर 9823 860 110, 9923 860 110 नंबरवरती कधी कॉन्टॅक्ट करायचा, तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल. चला पुढे बघा, पुढचा प्रश्न. इथून पुढे तर अंकगणित जास्त आयोगाचा ट्रेंड ठरलाय सध्या, बाकीच्या अंकगणित विचारून घेऊ. नीरजने एकूण 60 किलोमीटर अंतरापैकी पहिले 20 किलोमीटर अंतर 10 किलोमीटर पर वेगाने पार केले. पुढील 20 किलोमीटरचं अंतर 12च्या स्पीडने आणि राहिलेले 20 किलोमीटर अंतर 15च्या स्पीडने. तर सरासरी वेग लक्षात ठेवा, आयोगाला सरासरी वेग विचारायचा लागतो. 2 वेगांची सरासरी वेगळी, इथं 3 वेग आहे. 3 वेगांची सरासरी असेल ना, सरासरी वेग सिंपल सेपरेट काही कन्सेप्ट वापरू नका. सरासरी वेग 3 वेगांची सरासरी 3xyz अपॉन xy प्लस yz प्लस xz. लक्षात ठेवा हा फॉर्म्युला. मग 3 गुणिले पहिला 12 गुणिले पहिला किती आहे 10 गुणिले 12 गुणिले 15 छेद. बघा पुढे काय आहे 10 गुणिले 12 प्लस 12 गुणिले 15 प्लस 15 गुणिले 10. यांचं कॅन्सलेशन करता येत नाही कारण खाली प्लस आहे. मग वरती बघा 3 गुणिले 10 गुणिले 12 गुणिले 15 ठेवलं, खाली 120 प्लस 180 प्लस 150. मग यांचा विचार केला, वरचं कॅन्सलेशन करूच नका. 3 कारण वर कॅल्क्युलेशन करू नका कारण कॅन्सल होणार आहे. 12 गुणिले 15 छेद 120 180 300 प्लस 150 किती 450 450. मग यातला भाग द्या, शून्याला शून्य गेला, 15 त्रिक 45, 3ला 3 गेला, राहिला किती 12. सरासरी वेग किती आला 12. सरासरी 3 वेगांची सरासरी लक्षात ठेवा 3xyz xy yz xz. हे पाठच करायचं, ह्या आधारावरती प्रश्न असतात. चला मित्रांनो, नेहा एक काम 6 दिवसात पूर्ण करते. नेहा एक काम किती दिवसात पूर्ण करते 6. एकटीने काम केलं 6 दिवसात. रेखा तेच काम 18 दिवसात. रेखाने एकटीने काम केलं 6 दिवसात. दोघींनी एकत्र काम केल्यास किती दिवसात? दोघींनी जर एकत्र काम करायचं असेल तर लक्षात ठेवा लसावीची मेथड 2 पेक्षा जास्त व्यक्तींना वापरायची. 2 व्यक्तींसाठी xy अपॉन x प्लस y. मग बघा 6 गुणिले 18 छेद 6 अधिक 18. मग बघा 6 गुणिले 18 छेद 24. मग 6 चौक 24 म्हणजे 4 ने भागलं तर 4 चौक 16.5 4.5 दिवस. ऑप्शन नंबर 1 बरोबर. xy अपॉन x प्लस y दोघांनी मिळून काम करायचं xy अपॉन x प्लस y. लक्षात ठेवा जी गोष्ट देतो ते एकदम परफेक्ट. एका रकमेचा आता कन्सेप्टच्या आधारे व्याजाचा प्रश्न होता. एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज अनुक्रमे 1800 व 1890 आहे. म्हणजे सरळ व्याज जर विचार केला तर ते आहे 2 वर्षाचा 1800 आणि चक्रवाढ व्याज विचार केला चक्रवाढ व्याज तर 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज किती 1890. करेक्ट. मग याच्यामध्ये जर विचार केला तर 2 वर्षाचं आहे, पहिल्या वर्षाला 900 असणार कारण प्रत्येक वर्षाचं सरळ व्याज सारखं, इकडं पण 900 असणार. पहिल्या वर्षाचं सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज सेम असतंय म्हणजे 900च असणार. साहजिकच उरलेला आकडा 990 हा पुढच्या वर्षाचं चक्रवाढ व्याज असणार. मग हे जे प्रत्येक वर्षी समान आहे सरळ व्याज, पहिल्या वर्षाचं सरळ व्याज चक्रवाढ व्याज सेम. मग हे जो आकडा जो वाढतोय 90 तो काय वाढला तर व्याजावर व्याज. मग 900 वर 90 किती टक्के? 900 चे 90 हे 10%. म्हणून ऑप्शन नंबर 1 बरोबर. हे असे कन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन होता सरळ व्याजाचा आणि चक्रवाढ व्याजाचा. कळतं? व्याजावर व्याज जे वाढतंय ते व्याज. बघा अपूर्णांकाचा साधा सोपा कंपॅरिझनचा होता म्हणजे तुलना ठरवायची होती लहान मोठेपणा. मग अपूर्णांक सगळे सारखेच आहेत. यांचा अपूर्णांकामध्ये 3 कन्सेप्ट ॲक्च्युअली
छेद समान असताना, अंश समान असताना आणि काही समान नसताना. ह्यातल्या तिसऱ्या कन्सेप्टचा आहे काही समान नाही. मग 5/8 लिहून घेतो, पुढे काय लिहितो 9/13 लिहून घेतो आणि पुढे 11/17 लिहून घेतो. यांचा डायरेक्ट भागाकार करायला शिकायचं. 2 शून्य द्यायचे, 2 शून्य द्यायचे, 2 शून्य द्यायचे. 2 शून्य का द्यायचे? कारण पॉईंटचा विषय नको म्हणून. आणि भाग द्या चला. 8 सक 48 उरले 2, 2वर 0 20 झाले. 8 दुने 16, पॉईंट घेऊच नका बस. चला 13चा पाढा. 13 सक 78, 13 सक 78 उरले किती 12, 12वर 0 120, 13 9 17 दर्श. ओके पुढे गेलो. 17 1 17 17, 17 5 85, 17 सक दुओदर्श, 17 सक दुओदर्श उरले 8, 8वर 80, 17 चौक 68, 64 आलं. मग याच्यावरून जर पाहिलं तर 69 मोठा, नंतर 64, नंतर 62. उतरता क्रम आहे मोठ्याकडून छोटा, म्हणजे 9/13 पहिला आला पाहिजे, 11/17 दुसरा आणि 5/8 तिसरा. 9/13, 11/17 आणि 5/8 ऑप्शन नंबर 3 बरोबर. उतरता क्रम म्हणजे मोठ्याकडून छोट्याकडे, चढता क्रम म्हणजे छोट्याकडून मोठ्याकडे. भाग देताना 2 शून्य देऊन चला, तुम्हाला पॉईंटचा विषय येणार नाही. बघा पुढचा प्रश्न. बागेचे प्रवेश शुल्क 35% कमी केल्यामुळे येणाऱ्या प्रवाशांची संख्या 40% वाढली, तर शुल्कामुळे एकूण काय बदल झाला? जो काय बदल टक्क्यामध्येच असेल, म्हणजे वाढ घट घट वाढ घट घट वाढ वाढ असं काही शब्द असतील आणि टक्केवारीच विचारले असतील तर स्टँडर्ड x + y + xy/100. मित्रांनो पटकन उत्तर पाहिजे आपल्याला. उगीच 100 ॲझ्युम करून चालत जाऊ नका. ह्या फ्रेमिंग मध्ये प्रश्न बसला टाका ना, आपल्याला जिंकायचे बस. तुम्हाला याच्यातलं लय डोकं लावत बसू नका, कसं असेल 100ला हे ते नको. तुम्हाला जे क्लू देतो तो वापर करा. वाढ घट 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 वाढ वाढ घट काय असेल ते हेच लॉजिक वापरायचं. म्हणजे पहिल्यांदा काय झालंय कमी, म्हणजे पहिलं मायनस धरा, मायनस म्हणलं की कमी, नंतर वाढ झाली ना म्हणजे +40. बघा कमी म्हणजे मायनस, वाढ आहे म्हणजे घट, मायनस प्लस यांचा गुणाकार मायनस. 35 × 40/100. बस x ची किंमत ही ठेवली पहिली आणि y ची किंमत ठेवली दुसरी. फक्त कमी असेल तर मायनस, वाढ असेल तर प्लस आणि दोघांचा गुणाकार इथे. आता कॅन्सलेशन करूया. ह्यांचं लगेच करता येत नाही, इकडं शून्याला शून्य गेला. -35 + 40 आणि यांचं काय होईल बघा. 2 ने भागलं, 2 दुने 4, 2 पंचे 10, 5 7 35, 7 दुने 14, -14, -35 -14 -49 + 40 -9. -9 म्हणजे 9% घट कमी, म्हणजेच ऑप्शन नंबर 3 बरोबर. कळतंय? हे स्टँडर्ड फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. जर दोन्ही वाढ असेल तर दोन्ही प्लसच येणार आहे, ठीक आहे. दोन्ही घट असेल तर मायनस मायनस प्लस. लक्षात ठेवा, हे तुम्हाला महत्वाची तत्व आहेत. ठीक आहे मित्रांनो, अशा तऱ्हेने आपण संयुक्त गट ब चा पेपर सोल्युशन 2021 पाहिलं. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.